नमस्कार. सर्वप्रथम माझी ओळख पुन्हा एकदा देतो, साहेबांनी दिली असेल. मी डॉक्टर सुरेश राठोड, दैनिक रोखो नावाचा जो न्यूजपेपर आहे त्याचा मी कार्यकारी संपादक आहे. याचबरोबर माझ्या 2 संघटना आहेत. त्या संघटना अशा आहे की माझी पहिली संघटना आहे की इंडियन पोलीस मित्र भारत नावाचे संपूर्ण भारत कार्यकर्ते. त्या माध्यमातून माझे विदेशात वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. आता रिसेंटली थायलंड आणि श्रीलंकेला मी जाऊन आलो. त्या श्रीलंकेला सुद्धा एम्बॅसी बरोबर माझा तो दूतावासमध्ये कार्यक्रम झाला. त्या माध्यमातून सरांचा सुद्धा त्यावेळी सन्मान होता. तो सन्मान सुद्धा आम्ही तो सरांना पोच करणार आहोत. तर तरी उपस्थित राहू शकले काही कारणास्तव. खरं उपस्थित न राहण्याचं कारण म्हणजे तुमच्या सर्वांचं ट्रेनिंगच घ्यायचं होतं. तर त्यांचा सुद्धा त्याचा सत्कार झालेला आहे आणि ते दूतावासमध्ये त्यांची सुद्धा नोंद झालेली आहे. विजय पवार सरांच्या बद्दल बोलावं तितकं कमी आहे. तर माझ्या दुसऱ्या संघटनेबद्दल मी बोलतो की विशेष कार्यकारी अधिकारी ही ऑल इंडिया माझी संघटना आहे. विठ्ठल जाधव सर म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक हे मुंबईला होते आणि माझ्या माध्यमातून आम्ही दोघांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही विशेष कार्यकारी अधिकारी ऑल इंडिया संघटना चालवतो. तर असं हे छोटंसं कार्य आहे, पण इतक्या मोठ्या कार्याला सरांनी आज आम्हाला बोलवलं हे आमचं भाग्य आहे. विखे पवार साहेबांच्या बद्दल बोलावं तितकं कमी आहे. पोलीस खात्यामधलं एक वर्दीच्या व्यक्तिमत्व कसं असावं, म्हणजे सर आत्ताच असे नाही तर पूर्वीपासून म्हणजे वर्दीत असल्यापासून अनेक वर्दीतल्या लोकांना त्यांनी घडवण्याचं कार्य केलं. जसं की आता त्यांचे मित्र बऱ्यापैकी माझ्या जवळचे संबंध इंडियन पोलीस मित्र भारत म्हणून, तर सर गुरु म्हणून त्यांना लाभलेले आहेत. त्यामध्ये अनेक IB मधले व्यक्ती आहेत, काही इन्स्पेक्टर आहेत, काही ACP आहेत, काही SP आहेत. तर त्यांच्या तोंडातून मी ऐकलं आणि कोल्हापूरला आल्यानंतर योगायोगानं सर आणि आम्ही हॉटेलमध्ये होतो आणि योगायोगानं सरांना मी ते नाव घेतलं आणि ते सुद्धा SP IB मधले काही इन्स्पेक्टर वगैरे होते. आम्ही एकत्रित आलो आणि सरांच्या त्यांची 25 ते 30 वर्षानंतरची भेट ती कोल्हापूरमध्ये झाली आणि तो पिक्चर बघण्यासारखा होता. सरांनी म्हणजे विद्यार्थ्याला सुद्धा एक छानशी मिठी दिली की रामाची आणि लक्ष्मणाची आणि हनुमानाची कशी होती त्याची आठवण झाली मला. त्यानंतर ना आमच्या इंडियन पोलीस मित्राच्या ज्या काही मुली आहेत, जे काही मुलं आहेत, त्यातलं काही जेंट्स आहेत आणि काही पुरुष स्त्री आहेत, त्यांना घेऊन आम्ही एकदा साईबाबाच्या भंडाऱ्याच्या दिवशी सरांच्या घरी गेलो होतो. त्याही काय आपुलकी असते, घर म्हणजे कसं मंदिर असतंय. जसं आम्ही बर्गे सरांच्या घरी सुद्धा काल जे पोलीस ऑफिसर आहेत तर तिथं गेल्यानंतर सुद्धा तीच आठवण आली. तर त्या घरी गेल्यानंतर आम्ही ते स्वतः हातानं खाणं, बागडणं, खेळणं, तर ती मुलं मुली अजून विसरलेली नाही. ते येतात सुद्धा म्हणतो की आम्ही येतो, पण काही कारणास्तव काहीच लोकांना आणता आलं. आणि त्यानंतर बरोबर सुभाष सरांचा त्यांना खूप सपोर्ट असतो. त्याचबरोबर लहू सरांचा पण खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट आहे. मला आल्यानंतर कळालं की बाबा इतकं मोठा हा हॉल 1, 2, 3 हे सगळं नियोजन लावलं. तसं ऍक्च्युली आमचे ऑफिसर ते बर्गे साहेब आहेत, अरविंद बर्गे सर, यांनी सुद्धा नियोजन केलं होतं आणि दुपारनंतर आपण तिकडे सुद्धा नियोजन करणार आहोत. आणि खरोखर आज अहिल्यानगर, मुंबई, पुणे, कोल्हापूर सगळीकडनं आपण जे आलेला आहात, खरोखर सरांना आपण सरांनी मोठी योजलेले आहेत तुम्हा सर्वांना आणि याचा कसा फायदा करून घ्यायचा. आज आमचे गुंडूपंत सर 74व्या वर्षी असे उभा राहतात की आणि कोणतंही इंजेक्शन आतापर्यंत लावलेलं नाही. आयुर्वेदाच्या माध्यमातून हे सर्व करता येतात. त्यांनी सांगितलं आहे की मार्शल आर्टच्या माध्यमात तुम्ही राहाल तर तुम्हाला जसं आयुर्वेदाच्या संपर्कात आहात तसंच तुम्ही कोणतंही औषध घ्यायची गरज नाही. आणि आज एखाद्या डिव्हिजनमध्ये तुम्ही जात असताना विचार करता की बाबा ही पायरी चढू का नको, तर आज सरांनी डायरेक्ट यांच्यावरती तुम्हाला लीडर म्हणून पाठवण्यासाठी हा एक संधीचा हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे. याचा कसा उपयोग करायचा हे तुम्ही ठरवायचं आहे. संधीचं सोनं करायचं आहे की नुसतं सोबत एवढं शिकायचं आणि निघून जायचं आहे. अनेक लोक आले त्याच्या आधी, आता आम्ही खूप दिवस झाले सरांच्या सोबत आहे, तर त्या लोकांना कळत नाही आहे किंवा 1-2 दिवस येतात, थोडं करतात आणि नंतर ये रे माझ्या मागण्याप्रमाणे जातात. तर तसं करू नका. तर त्या संधीचा उपयोग घ्या. सर एवढं जीव पुढून आपल्या वयाच्या 65व्या वर्षी आपल्या सर्वांना एवढं वेळ देत आहे, त्यांच्या एवढ्या जगामध्ये जे नाव झालेलं आहे त्या आर्ट्सचा आपल्याला उपयोग करून देत आहे. तर तो कसा उपयोग करायचा, प्रत्येकाला सन्मान आहे. आज ज्यावेळी तुम्ही उभा राहताय त्या कडक भाषेत त्यांना बोललंच पाहिजे, ती स्ट्रिक्टपणे त्यांना शिकवलंच पाहिजे. ती जी शिकवतात किंवा मारू द्या छडी लागे छमछम विजयी, तिथं वय नाही. त्यांच्यासमोर ज्यावेळी घेतलं त्यावेळी आपण विद्या घेण्यासाठी विद्यार्थी झालो तरच शिकता येईल. तर सांगायचं हेतू काय, मुंगीहून साखर खावा सर म्हणताय. तुम्ही हत्तीहून आला तर माझ्याबरोबर तुम्हाला चौकटीतून एंट्री नाही.
त्यामुळे मुंगी कसं जायचं आणि साखर कसं खायचं हे आपण शिकायचं आहे. आणि जी कला ज्याच्याकडे आहे, आता ते 5वी 6वी काही मला वाटतं ट्रेनरांनी केलेले आहे, त्यांना माहिती आहे हे गर्व नाही, ते त्या पद्धतीनंच करणार. मग तिथंपर्यंत पोहोचायचं असेल तर ही पहिली दुसरी स्टेप केलेली आहे, तिने त्यांच्याकडनं बघायचं आहे. आणि सरांचं हे मार्गदर्शन, मोलाचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. आमचा सुद्धा सपोर्ट असणार आहे पेपरच्या माध्यमातून. लहू सरांचा पण मला वाटतं पेपर आहे, तर त्या माध्यमातून आपण सर्वांनी त्यांना सपोर्ट करायचा आहे. तर ही गोष्ट तुम्ही आज इथं करताय, ती इथं नाही, इथून ती दिल्लीपर्यंत झाली, ती विदेशापर्यंत झाली. हे तुमचा तर न्यूज चॅनल सुद्धा चालू आहे, इंडियन पोलीस मित्र भारत आणि आमचं दैनिक रोखोक याच्या माध्यमातून ही विदेशापर्यंत जाणाऱ्या गोष्टी आहेत. तर सरांनी तर त्यांची चिरंजीवाची तुम्हाला कथा सांगितलं की नाही माहिती नाही, तर आशिया खंडाचे जे अध्यक्ष आहेत त्याची चिरंजीव, पण चेहऱ्यावर महासचिव सॉरी, तर त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बघितला तर गर्व अजिबात नाही. परवा मी त्यांच्या घरी गेलो होतो, सरांनी येत आहेत, हा ते पण येत आहेत, स्वागतच आहे, खूप छान. तर इतकं मोठं व्यक्तिमत्व, पण कधी चेहऱ्यावरती गर्व नाही, किती छान वडिलांबद्दलचा आदर त्याच्या चेहऱ्यावरती तो झळकतो. म्हणजे खरोखर एवढ्या मोठ्या स्तरावरती जाऊन वडिलांच्या ज्या आदराखाली जे राहतात, त्यावेळी मला शिव आणि पार्वती यांची गोष्ट आठवली. सर जास्त वेळ घेत नाही, पण सांगतो. तर कार्तिकी आणि गणपती बाप्पा होते. तर खरं सांगायचं, सगळ्यात पहिला सांगतो, मी पत्रकार आहे, आम्ही कुणाचंही उदातीकरण करत नाही. आम्ही जे दिसतंय ते मांडतो, आरसा दाखवण्याचं काम करतो, टीकीवर बोलतो, पण जे चांगलं आहे ते पण मांडण्याचं कार्य करतो. तर चांगली गोष्ट सांगतो, शिव आणि पार्वतीला सांगितलं जातं की सृष्टीची फेरी काढायची, किती 21 फेरी काढायची. तर प्रथम आता काय झालं की शिव आणि पार्वतीचे पुत्र आहेत, तर प्रथम पूज्य कोण होणार, तर सर्वप्रथम जे 21 फेऱ्या पूर्ण करते सृष्टीच्या, त्यांनाच आपण प्रथम पूज्य म्हणून पूजायचं आहे. दोन्ही पुत्र आहेत, कुणाला निवडणार. तर अशा वेळी गणपती बाप्पांचं वाहन काय होतं जरा सांगा. म्हणजे तुम्हाला पण बोलतो का तुम्ही, एक आनंद होईल आपण सर्वजण एकत्र. आणि आपले कार्तिकेयांचं मोर होता, तर पहिला पण पडणार बरोबर. तर ज्यावेळी सुरुवात झाली त्या सृष्टी म्हणजे पृथ्वीची फेरी काढण्यासाठी कार्तिकेय मोर घेऊन गेले, आणि गणपती बाप्पाने आपल्या आई वडिलांची फेरी घेतली आणि लवकर थोडी पूर्ण केली गणपती बाप्पाने. तसाच त्यांचा स्वभाव आहे, त्याचे जे चिरंजीव आहे आणि प्रथम पूज्य म्हणून म्हणायला काही हरकत नाही, म्हणून ते ऑल आशिया खंडाचे आता सचिव आहे. म्हणजे सोपी गोष्ट नाही, यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. टाळ्या वाजवल्यामुळे आपला हात आपल्या डॉक्टर आहेत, आपल्या डॉक्टर आपल्या हातात. आमचे डॉक्टर कृष्णदेव गिरीजी म्हणून योग गुरु आहे, योग सद्गुरू आहे, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, आपल्या डॉक्टर साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे. तर एक लक्षात घ्या, टाळ्या का वाजवायच्या, तर कोणताही आजार हा बऱ्यापैकी आपल्या शरीरातून निर्माण होतो. आणि ज्यावेळी पंपिंग होत आहे विठ्ठल विठ्ठल आता जे सांगितलं करा, तर आपला आजार हार्टचा असू दे, गुडघ्याचा असू दे, किंवा कुठल्याही शरीरातला कुठलाही पार्टचा असू दे, तो निघून जातो. आणि त्याला पण शास्त्रशुद्ध वैज्ञानिक गोष्ट आहे, म्हणजे नुसतं म्हणतंय कोण म्हणून नाही. तर ते सांगेल मी, आता जास्त वेळ घेत नाही. सर जरी बोला म्हणत असतील तर तुम्ही पण वेळेचं बंधन पाळलं पाहिजे. तर अशा माध्यमातून आपण सरांना सपोर्ट करायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला सर संधी घेत आहे, त्या संधीचा उपयोग करून घ्यायचा आहे. आणि जितकं तुम्ही रगडाल तितकं तुम्ही तयार झालं पाहिजे. कारण समजा तुम्ही एखाद्या डिव्हिजनवरती गेला आणि गेल्यानंतर तिथे एक पी आहे, त्याचं PSI PI म्हणून रिटायर झालेले अधिकारी आहेत, तर त्या ऑलरेडी त्यांना आलेले आहेत. मग ते तुमची पारख करणार की बाबा हे कोणत्या गुरुची केली आहे, आणि आपण तिथं कच्चपट घेऊ, तर सरांचं प्रतिनिधित्व घेऊन जातोय. त्यामुळे अशा पद्धतीने जायचं आहे की पहिला नमा, मुंगी व्हा, साखर खावा, आणि मग असं तयार होऊन जावा. जिथं येत नाही तिथं मान्य करा, मला सर हे येत नाही, मला येत नाही म्हणून गेलो, तर अज्ञान लपवल्यामुळं आपलं कुठं पुढं अपमान होऊ शकतो. पण अपमान होऊ नये याच्यासाठी आपल्या गुरुजवळ नमायचं, गुरुजवळ नमलो की अपमान पुढं दुसरा कुठलेही अपमान सहन करावं लागत नाही. म्हणून जे येत नाही ते स्पष्ट सांगा, येत आहे ते निर्भीडपणे दाखवा. एवढंच मी सांगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक
9623420295.